निमित्ताने आपलं जे काय कार्य पुढे पुढे पार पाडत आहे आणि पडत आहे बंद होणार नाही. त्याला कारण आहे आपले जे मीडियाचे साहेब आहेत त्यांच्या आधाराने आणि आपले मॅडम आहे त्यांच्या आधाराने अजून काही आपल्यांना अधिकारी भेटतील ही एक अपेक्षा करतो. आणि मीडियावाल्यांची सुद्धा अपेक्षा करतो. कारण असे त्याच्याशिवाय देशाचा व्यवहार आहे त्या व्यवहारमध्ये लोक आजकाल विसरत गेले. शिक्षण आहे पण शिक्षणाला पण काही लोक महत्त्व देत नाही. त्याला कारण सरळ रस्ता जो असतो तो कोणी दाखवायला तयार नसतात. तर याला कारणीभूती काही लोक पण आहे आणि आपण पण आहे. तर तसं परत नको व्हायला म्हणून आपण एवढी मेहनत घेत आहे आणि या आपल्या मेहनतीनुसार सगळं काय काम पार पडत आहे. आता याच्या पुढे काय हे बंद होणार नाही आणि होण्यासारखं आहे पण नाही. तर जेव्हा मीडियावाले आपल्याला भेटले आणि मॅडम भेटले तेव्हा लोकांनी बघितलं तर मग कोणतरी यांच्याबरोबर आहे. आता हे काय कार्य बंद होणार नाही. या निमित्ताने आता हे लोक थोडे घाबरायला याच्यासाठी लागले का हे ज्या टायमाला ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रज होते त्याच्या अगोदरपासून जे काय नियमावली लागू पडली होती आणि लागू आहे तर ज्युडिशियल आणि नॉन ज्युडिशियल मध्ये फरक एकच का केला गेला. त्याला कारण आहे का भारत सरकार भारताचे संविधान लँड रेव्हेन्यू रूल्स ट्रेझरी रूल्स आर्टिकल 0 क ते 13(3) क पासून तर आतापर्यंत जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये जे काय मेन्शन केलेलं आहे 1 नया पैसापासून 1 रुपया हा भारत सरकारकडे वगळला गेला आहे. पण तो काय भेटत नाही. आणि जमिनीचा जो वेरा असतो तलाठी ग्रामसेवककडे तो सुद्धा घरपोच भेटत नाही. आणि जो समाजाचा क्रेडिट असतो प्रत्येक समाजाचा आमच्या समाजाचा असतोच पण तो पण वगळला गेला आहे. आणि इतर समाजाचा जो क्रेडिट असतो तो सुद्धा वगळला गेला आहे. आणि त्याच्यामध्ये काही हे कंपनीवाले खरेदी विक्री करताय. आणि आता मी असं ऐकण्यात आलं अधिकाऱ्यांकडनं की बुवा आतापर्यंत हे जे काय चालवत आहे हे कंपनीवाले चालवत आहे भारत सरकार नाही असं सांगितलं गेलं आहे. आणि ते खरं निघालं. तर ते आता पुढे कसं काय चालवायचं आणि कसं काय चालवणार याच्या मागे कोणाकोणाचा हात असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सार निघतो. तो सार असा निघतो का मीडियावाले त्याच्यामध्ये आपले मॅडमचे जे स्टाफ असेल तो अशा लोकांचा आधार घेऊन प्रत्येक समाजाचा हक्काधिकार भेटायला पाहिजे. या निमित्ताने कार्य आपण सगळीकडे चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काय कंपनीवाले प्रत्येक देशामध्ये कंपनीवाल्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेऊन आणि आता सध्या कलेक्टर साहेबांना सुद्धा दम देण्यात आलेला आहे व आम्ही कंपनीवाले चालू रोजीवर चालवायचं असेल तर तुम्ही राहू शकता असं सांगितलं गेलं आहे. तर तसं आता होणार नाही आणि तसं चालणार नाही. भारत सरकारचं होतं भारत सरकारचं आहे आणि भारत सरकारचं राहणार. फक्त फरक एवढंच झालेला आहे आदिवासी एसी कुंवर केसर सिंह भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मुक्काम कटासोड तालुका पोस्ट विहारा जिल्हा सुरत तापी गुजरात भारत इंडिया. तर त्यांना वगळलं गेलं आहे. त्याच्यामध्ये काही
आपल्या समाजाचे दलाल आहे, त्या दलालांनी घाण केलेली आहे आणि ते घाण करत होते. पण काही शिरपूरचे आदिवासी समाज, इतर समाज यांनी सगळं बघितलं आणि आपण जे काही कार्य करत आहे ते खरं आहे का खोटं आहे ते पण बघितलं आणि त्यानुसार आपण आता जो आधार घेत आहे प्रत्येक समाजाचा, अधिकाऱ्यांचा, मीडियावाल्यांचा, ज्यांचा आपण आधार घेत आहे आणि त्या आधारानुसार हे पूर्ण देशामध्ये जग जाहीर होईल एवढं मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि रजा घेतो. जय आदिवासी.